पुढील श्लोक. क्रियासिद्धी सत्वे भवती महतां नोपकरणे. अ बॅड वर्कमॅन ऑलवेज क्वॉरल्स विथ हिज टूल्स. खरोखर आहे. मराठीमध्ये नाचता येईना अंगण वाकडं ही म्हण आपण ऐकलेली आहेच. काय सांगतो श्लोक बघा. रथस्य एकम चक्रम भुजगयमिताः सप्ततुरगाः. रथाला एकच चाक आहे आणि रथाला जे जोडलेले 7 घोडे आहेत त्यांचा लगाम म्हणजे भुजंग साप आहे. म्हणजे या सापानं या 7 घोड्यांना बांधलेलं आहे. म्हणजे लगाम खेचायचं म्हटलं तरी अवघड. भुजगयमिता सप्ततुरगाः. निरालंबः मार्गः. आणि खूप दूरवरचा मार्ग आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचं आहे. दर दिवशी जायचं आहे. चरणविकलः सारथिरपि. आणि या रथाचा सारथी जो आहे तो पण पायाने पांगळा आहे. चरणविकल आहे. अरुण नावाचा सारथी हा पायाने पांगळा आहे. तरी सुद्धा रवी अर्थात सूर्य याती दीनस्य अपारम नभसः. दर दिवशी या इतक्या महान विशाल आभाळाचा गगनाचा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा प्रवास पूर्ण करतोच. रवीही याते एव अंतम प्रतिदिनम पारस्य नभसः. खरोखरच क्रियासिद्धी ही सत्वे भवती. मनुष्याच्या अंगातच असतं क्रियेचं साफल्य. महताम अर्थात जे महान आहेत ते न उपकरणे. त्यांना देण्यात येणाऱ्या उपकरणांवर त्यांच्या क्रियेचं साफल्य हे निश्चित नसतं. शेवटी काय, मनाची ताकद उत्तम ताकद. हे आपल्याला सूर्याचं उदाहरण देऊन कवीनं समजावून सांगितलेलं आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता सूर्य दररोज मागची कित्येक वर्ष आज आणि या विश्वाच्या अंतापर्यंत विना तक्रार करतच राहणार आहे. म्हणून तर आपल्या जीवनाचा समतोल साधला जात आहे. धन्यवाद.